व्हिडिओमध्ये स्वागत आपलं. आज फूड रिव्ह्यू करायला मी आणि कोल्हापुरातील सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे कशी मिसळ, कोल्हापूरची रांगडी चव असणारी मिसळ ही कशी लागते हे आपण बघूया. तर मी आता आलो आहे राजारामपुरीत 9व्या गल्लीत. तुम्ही बघू शकता श्री शाहू मिसळ म्हणून आहे, प्रसिद्ध मिसळ आहे कोल्हापुरातली. तर ह्याचा आपण फूड रिव्ह्यू करूया आणि कसा वाटतो व्हिडिओ बघा. नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही चव वगैरे कशी आहे ती बघूया आपण आणि त्यांची बाईट पण घेऊया की काय आहे, कसं हे आहे. चला हे बघू शकता, इकडं या बाजूला असं शाहू मिसळ आहे, राजारामपुरी 9वी गल्ली. तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. आता इथलं फूड रिव्ह्यू आणि चव कशी आहे ते बघूया आपण. अशी पार्किंगची व्यवस्था आहे बघा. पार्किंगला पण तुम्ही गाडीवर लावू शकता आणि अशी एंट्री आहे आणि मस्त असा ॲम्बियन्स आहे त्यांचा. असं एंट्रीला घेतलं की आपण इथं कस्टमर्सची बसण्याची सुविधा वगैरे आहे, इथं काउंटर आहे असं. आणि अट्रॅक्शन म्हणजे जुन्या काळातील टेलिफोन्स वगैरे आहे. त्यासाठी तुम्ही आपण हे करतो सिमन्स ब्रदर्स काका आहेत, ओनर आहे तिथले, त्यांची पण बाईट घेऊया. तर ॲम्बियन्स बसण्यासाठी पण इथं छान आहे असं आणि असं खूप मस्त तुम्ही बघू शकता. कंदील वगैरे लावल्यात आणि जसं की ओल्ड मेथड आहे तशी वापरली आहे सगळी. हो बघा इथला कसं मिसळचं हे आहे चव वगैरे फूड रिव्ह्यू ते आपण करूया. ते पण अट्रॅक्शन आहे बघा. संगीत असं ॲम्बियन्स किचन आहे. तर मस्तपैकी कोल्हापुरी कट तुम्ही बघू शकता मिसळचा ते आहे या बाजूला आणि ह्या बाजूला असं मिसळ भरायला आले. तर काहीतरी युनिक असं आहे बघा, म्हणजे थाई सिस्टीम प्रकारचे आहे आणि पूर्ण असं म्हणजे जेवण असल्यासारखंच वाटते. त्यामुळे आपण काय काय आहे ते आपण रिव्ह्यू करू. तुम्ही मित्रांनो बघू शकता असा हा आमटे आहे, बारडीमध्ये भरायला. कोल्हापुरात याला बारडीच म्हणतात. तर असा मस्तपैकी कट वर आलेला आहे आणि अच्छा टोटल 4 थाळ्या लागलेल्या आहेत. त्याची प्राईस आणि हे ते पण तुम्हाला सांगतो कसं. आणि कस्टमरला हे दिलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा आता मस्तपैकी ही थाळी भरली जात आहे मिसळची. तर यामध्ये काय काय ते आपण बघूया. शेव आहे काय? मटकी बटाटा भाजी असते त्याच्यावरून शेव आहे. बरं. त्यानंतर हे चिवडा एक्स्ट्रा येतोय, कांदा लिंबू हा कट येतो तिखटवाला. ओके. दही हे दही. हां. त्यानंतर हे सोलकढी पण मिळते. ज्याला कटाची आवड आहे ते सेपरेट कट तुम्ही देताय. मॅडम तिखट असते आपली, मला एक्स्ट्रा तिखट हवा असेल तर कट एक्स्ट्रा घेऊ शकतात ते. ओके. हा पापड 2 पेटी पाव. मित्रांनो कोल्हापुरातच आपणाला मिसळला हे पेटी पाव मिळतात. बाहेर कोणीकडे तर गेला तर असले पाव मिळत नाहीत मिसळला किंवा वडापावला पण. तर कोल्हापूरची ही खास वैशिष्ट्य आहे की पेटी पाव असल्यामुळे चव लागते चांगली. आणि अशी बारडली, त्यामध्ये आमटी वगैरे ठेवलेली आहे. आमटी मोड्याची असते ना? मटकी. ओके, मटकीची आमटी. असं हे पूर्ण ताट भरलेलं आहे. तर चला आपण आता हे खाणार आहोत आणि याची चव वगैरे बघून तुम्हाला सांगणार आहोत की कशी चव आहे.
मस्त मिसळ घेतलेलं आहे आणि आपण रिव्ह्यू करूया की कसं आहे चव वगैरे त्याची काय काय यामध्ये आहे ते पण बघूया. जुन्या काळातील सगळं वाटते कंदिलीवर लावले असं खापरीचं वगैरे असं केले चांगलं आहे. तर आपण मिसळीचा आस्वाद घेऊया. त्यामध्ये काय काय आपण बघूया. तर पहिलं म्हणजे 2 पेटी पाव आहे. ही अशी आमटी आहे मोड्याची. तर मटकी वगैरे यात आहे हे बघा तुम्ही बघू शकता. अशी मस्त मटकी त्या बाजूला शेव वगैरे आहे. शेव वगैरे दिले एक्स्ट्रा शेव दिले कांदा लिंबू पण दिलं आहे आणि हा असा कट आहे एक्स्ट्रा कट म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जर आवडत असेल तर घेऊ शकता. ह्या बाजूला दही आहे दही पण तुम्ही घेऊ शकता. सोनकडे आणि असा हा पापड म्हणजे एक थाई सिस्टीमच आहे प्रकारची. बाहेर मिसळायला कसं असते फक्त पाव वगैरे देतात एक लहान प्लेटमध्ये पण इथं तुम्ही बघू शकता पूर्ण जेवणासारखं सगळं आहे. तर मस्त असं खूप आणि डिलिशियस अशी थाळी आहे. तर चला आपण खाऊन बघूया. ठीक आहे मित्रांनो आता मस्तपैकी मिसळचा आस्वाद घेणार आहे. तुम्हाला फूड रिव्ह्यू सांगतो की कसं आहे काय आहे. अशी आमटे आहे मटके आपण बघूया. सोनकढी पण आहे. दही पण आहे दही पण आपण घेऊया. शांत वातावरण आहे मस्त एरिया म्हणजे झाडं वगैरे बाहेर आहे. थंड वातावरण आहे त्यामध्ये पाणी आहे. मस्त आहे तिखट वगैरे आहे मस्त कोल्हापुरी झणझणीत मस्त आहे. एक्स्ट्रा आणि तिखट पाहिजे असेल तर असा कट दिला आहे तुम्ही बघू शकता. हा पण यूज करू शकता पण मी वापरणार नाही एवढं सण येणार. पापड मस्त नंबर मिसळ नक्की तुम्ही भेट देऊ शकता. शाहू मिसळ नवी दिल्ली राजारामपुरी. चला मिसळ संपवलो त्यानंतर आपण मिसळ बाईट घेऊ कसं काय काय प्राईज आहे किंवा मित्रांनो ही जी आहे ही रेग्युलर मिसळ आहे आणि मग अशी आपण जी बघितली ती स्पेशल शाहू मिसळ म्हणजे आणि ही रेग्युलर. तर याची पण आपण प्राईस वगैरे विचारू कशी आहे. यामध्ये काय येते म्हणजे पापड आणि सोनकढी वगैरे येत नाही काय. हां नॉर्मल आपली कोल्हापूर असते तशी. ओके ओके. त्यांना कोणाला असं काय पापड सोलकढी गरज नाही आवड नाही हां म्हणजे गरज नाही त्यांना हे देऊ शकतो. माझं नाव विशाल नलवडे. ओके. आपलं शाहू मिसळ हा व्यवसाय आहे. माझा हा व्यवसाय गेले 6 वर्षापासून राजारामपुरी एरियामध्ये आहे. आपली त्यानंतर इचलकरंजी वगैरे पुण्याला वगैरे ब्रँच आहेत. ओके. आता सध्या आपलं इथलं टायमिंग सकाळी 8:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत असतं. हां शाहू मिसळ ही कन्सेप्ट आपली पहिली होती कोल्हापूरमधली. ती थाळीमध्ये येते. त्यामध्ये तुम्हाला पापड सोलकडे असं जसं हवं तसं तिखट वगैरे ॲडजस्ट करून तुम्ही खाऊ शकता. आणि नॉर्मल मिसळ पण येते आपल्याकडे जी कोल्हापुरी पद्धतीची असते ना 2 ब्रेड आणि मिसळ हे पण आपल्याला. आता पुणे आणि तिकडे शाखा सुरू आहेत. पुण्यातल्या आता सध्या बंद आहे पण ते लवकरच कर्वेनगरच्या एरियात चालू होते. ओके ओके. आता मिसळची प्राइजेस कशा आहेत आपली शाहू मिसळ 75 रुपयाला आहे आणि रेग्युलर मिसळ आहे ती 50 ला. 50. ओके ओके ठीक आहे. आणि तुमचा ॲड्रेस इथला फुल म्हणजे आपला ॲड्रेस कोल्हापूर मधला राजारामपुरी नवी गल्ली. ओके. बस रोडने आल्यानंतर डाव्या साईडला आहे आणि इचलकरंजी मध्ये येते ती
सुंदरबाग एरिया येतो इचलकरंजी, तिथं आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा 96 73 74 66 73. ओके, म्हणजे जर समजा तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असली कोणाला तर ह्या कॉन्टॅक्ट येस कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल. ओके, थँक्यू.